पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त, कपाशी पाण्याखाली। झोडेगाव शिवारातील चित्र, गोविंद खरात, अंबड प्रतिनिधी। अंबड तालुक्यातील झोडेगाव शिवारात गट क्रमांक 68 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हातात तोंडाशी आलेली पिके वाया गेली आहे। अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील शेतकरी बाबासाहेब राधाकिसन शेळके यांचे या शहरात शेतातून स्वतःच्या पावसामुळे यांची कपाशी पूर्णतः वाया गेली आहे। कपाशी पूर्णपणे पाण्याखाली गेली असून बोंड सडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। यामुळे शेळके यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत। शेतकरी शेळके यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर त्यांनी सरकारकडे पीक विमा योजना प्रभावीपणे राबवावी, शेतकऱ्यांचे प्रीमियम भरावे आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करावे अशीही मागणी केली आहे। परिसरातील इतर शेतकऱ्यांचेही पीक मोठ्या प्रमाणावर पावसामुळे बाधित झाले असून खरीप हंगामाचे भवितव्य धोक्यात आले आहे। शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत। शासनाने या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देऊन तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे।